तू खरंच जगली आहेस का स्वतःसाठी? नाही ना? तो चेहरा सांगतो सगळं, थकलेला, पण हसतोय जबाबदारीसाठी. अगं आयुष्यभर तू दुसऱ्यांसाठी जगलीस, आई म्हणून, बायको म्हणून, लेक म्हणून. पण आता उरलेलं थोडं आयुष्य स्वतःसाठी जग ना. तर किती सुंदर कविता आहे ना ही, मनाला स्पर्श करणारी. त्यामुळे आज मी शेअर केली आहे. तर तुम्हाला ही कविता शेअर करण्याचा मला उद्देश तोच आहे की स्वतःसाठी जगणं कधीच विसरायचं नाही. या धावपळीच्या आयुष्यामध्ये कुटुंबाच्या जबाबदाऱ्यामधून स्वतःसाठी कसा वेळ काढायचा, त्यासाठी मी आज हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करत आहे. तर तो तुम्ही नक्कीच बघा. तर मी स्वतःसाठी आणि माझ्या आरोग्यासाठी मी कसा वेळ देते एवढ्या धावपळीच्या आयुष्यातून, तर तो आजचा दिवस तुम्ही नक्कीच बघा माझा. अशीच मी सकाळी लवकर उठली की मी पहिल्यांदा स्वतःला पॅम्पर करते, थोडंसं बाल्कनीत पण जाते. त्याच्यानंतर मी माझा नेहमीप्रमाणे फेस पॅक बनवते, जो मी आंघोळीच्या आधी लावते. तर मी माझा हा सगळ्यात फेवरेट फेस पॅक आहे. ॲलोवेरा जेल, थोडंसं ग्लिसरीन, हळद आणि हनी म्हणजेच आपलं मध, हे सगळं एकत्र करते. आणि त्याच्यामध्ये ना मी असं आमला ज्यूस किंवा आपलं लिंबू ह्याचे थोडेसे थेंब टाकते, जेणेकरून टॅन काय असेल ते निघून जाईल. आणि हा माझा फेवरेट फेस पॅक आहे आणि तो तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की हा विंटरसाठी पण खूप छान आहे. तुमच्याकडे आवळा ज्यूस नसेल तर डोंट वरी, तर तुम्ही लिंबूसुद्धा घेऊ शकतात, पण मोजून 2-3 थेंबा. आणि हा फेस पॅक इतका छान ग्लो करतो ना. माझा फेवरेट फेस पॅक आहे, जो मी सकाळी आंघोळीच्या आधी मी लावते. असंच मी हे असं आंघोळीच्या आधी लावून जाते आणि तोपर्यंत मग सगळी आंघोळ झाली की मग तोंड धुवून मग वॉश करते. तर हा मी असा 1-2 दिवस आड करून मी हा फेस पॅक लावते, कारण की मला ह्याचा इफेक्ट खूप छान जाणवतो. तर महागड्या क्रीम लावण्यापेक्षा जर असंच घरात काहीतरी बनवून लावलं तर खूप मस्त आहे. मग असंच मी अंघोळीला जाते मग त्याच्यानंतर, आणि माझा फेस पॅक तसं सुकून देते मी जोपर्यंत अंघोळ होत नाही, आणि मग लास्टला मी माझं फेस पण वॉश करून घेते. तर तुम्ही ते बघा, माझा क्लीन चेहरा आहे, पिंपल्स वगैरे मोस्टली येत नाही मला पटकन, कारण की मी खूप कमी गोष्टी वापरते. त्याच्यानंतर माझी अशी थायरॉईडची गोळी असते, ती मी 5 मिनटं बसून असं कोमट पाण्याबरोबर घेते आणि मी 2 ग्लास पाणी पिते त्याच्याबरोबर. मलासुद्धा खूप घाई असते सकाळी, पण कितीही घाई असली ना तरी मी स्वतःसाठी जगणं विसरत नाही. तर अशा प्रकारे मी स्वतःला पॅम्पर करत असते. आणि त्याच्यानंतर मी माझा चहा नाश्ता घेते आणि स्वतःला तयार करते, फ्रेशअप करते, जेणेकरून मला पुढची कामं करायला खूप छान फ्रेश फील होतं. नाहीतर माझा दिवस खराब वाटतो मला. तर जास्त काही वापरत नाही मी, असं मॉइश्चरायझर लावते. सध्या विंटर सीझन चालू आहे, थंडी खूप आहे, कोरडं पडतं चेहरा, म्हणून असं मी मॉइश्चरायझर लावते. आणि नेहमीप्रमाणे आपली जी पावडर वगैरे असते, आपला जो शिंगारा असतो नॉर्मल, तो मी करून घेते. आता हे सगळं मी आहे ना, माझी कामं करता करता सगळं मी करते स्वतःसाठी. इथे मी ब्रेकफास्ट, चहा वगैरे झाल्याच्यानंतर मी स्वतःला फ्रेश केलं आहे, कारण की मग मुलगा माझा ट्युशनला गेला आहे. मग त्याच्यानंतर माझ्याकडे थोडासा वेळ असतो, ज्याच्यात मी माझं फ्रेश होते. म्हणजे हेअर कोंब करणं, कारण की केसांना कोंब करणं खूप महत्त्वाचं आहे. मसाज आपल्या केसांना झालाच पाहिजे. त्याच्यामुळे मग मस्त असं हेअर कोंब केलं आणि फ्रेश झालं ना की पुढची कामं करायला खरंच खूप टवटवीत वाटतं आणि छान फ्रेश फील होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. अवतारात काम करण्यापेक्षा असं फ्रेश होऊन काम करा. नाही तुम्हाला वाटलं चांगलं तर मला नक्कीच सांगा. त्याच्यानंतर मग आता अर्धा तास झाला आहे आणि आता मी इथे माझा आवळा ज्यूस घेते, म्हणजे आफ्टर ब्रेकफास्टनंतर. तर मी आवळा ज्यूसमध्ये कधी हळद, तर कधी तिळाचं तेल, कधी तूप, अशा गोष्टी मी, किंवा सुंठ पावडर थोडीशी, प्रत्येक वेळेस मी वेगवेगळं टाकते. पण आवळा ज्यूस हे कंपल्सरी असतं माझं. आणि मग त्याच्यानंतर वेगवेगळे इन्ग्रेडियंट घेते. कधी तीळ ऑइल घेते, म्हणजे तिळाचं तेल, कधी हळद, सुंठ पावडर, तर कधी तूप. अशा गोष्टी मी अल्टरनेट चेंज करत राहते आवळा ज्यूसमध्ये. आणि ते सुद्धा मी असं 5-10 मिनटापासून मस्त आपलं एन्जॉय करते माझा आवळा ज्यूस.
हे मी स्वतःला पॅम्पर आहे ना, घरातली कामं करता करता मी स्वतःला अशी माझी काळजी घेते, मला पॅम्पर करते, माझी हेल्थची काळजी घेते. त्याच्यानंतर फ्रूट्स खाते आणि हे फ्रूट्स मी मुलांनासुद्धा देते. तर हे रुटीन फक्त मी माझ्यासाठीच नाही आहे, माझ्या पूर्ण फॅमिलीला हे रुटीन मी अप्लाय करते हां, कारण की त्यांनासुद्धा ह्याची गरजच आहे ना. तर हे असं माझं ताट असतं, नेहमीच असतं. तर इथे मी तिखट वरण घेतलं आहे, शेपूची भाजी आज बनवली होती आणि मग त्याच्याबरोबर मी अशी पापडाची चटणी पण बनवली आहे. कधी मी जवसाची चटणी तर कधी तिळाची, शेंगदाण्याची चटणी अशी घेते. आणि सॅलडमध्ये पण कधी गाजर, काकडी, कधी टोमॅटो, कांदा असं असतं माझ्या जेवणात. दही मी नेहमीच घेते, पण आता मी ते थोडं घेते कारण की थंडीच्यामुळे थोडं दही कमी करते मी, नाही तर कोशिंबीर असते, रायता असतो. आणि आज आहे बाजरीची भाकरी. तर असं हे माझं लंच आहे. सो तुम्ही पण ह्या जेवायला. मी एन्जॉय करते माझं जेवण. तर आता हे संध्याकाळचं छोटीशी भूक जी असते ना आपली, त्याच्यासाठी मी असं मखाने किंवा ड्रायफ्रूटचा लाडू वगैरे मी घेते. आता माझे ड्रायफ्रूटचे लाडू संपले आहेत, तर त्याच्यामुळे मी बनवले की ते नक्की मी तुमच्यावर शेअर करेन. आणि संध्याकाळी चहाच्या टायमाला मी चहा न घेता मी अशी बुलेट प्रूफ कॉफी घेते, तर ती तुमच्यावर मी शेअर करते आता. तर बुलेट प्रूफ कॉफी कशी बनवायची असते, तर कॉफी घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप, थोडीशी क्रीम घ्या म्हणजे आपली मलाई, आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नाही तर गरम पाणी टाका. आणि हे सगळं असं मस्त तुम्ही ग्राइंड करा आणि तुमची ही अशी बुलेट प्रूफ कॉफी तयार होईल. आता ही बुलेट प्रूफ कॉफी आहे ना, ती वेट गेनसाठी आहे, म्हणून ज्यांचा वेट वाढलेलं आहे तर त्यांनी नका ट्राय करू. पण ज्यांचं वेट वाढत नाही आहे त्यांनी ही बुलेट प्रूफ कॉफी नक्की ट्राय करा. आणि इन्स्टंट एनर्जी देणारं ड्रिंक आहे आणि खूप छान आहे. खूप मस्त असं फायबर जे मिळतं ना, मला ते जाणवतं. आपलं मोशनसुद्धा छान साफ होतं. तर असे मी इथे एन्जॉय करते माझी बुलेट प्रूफ कॉफी. आणि रात्री असं माझं हलकं जेवण असतं. त्याच्यानंतर मग रात्री झोपताना मी असं हे ओजिवाचं जे माझ्याकडे सिरम आहे ते मी लावते. तर संपली आहे ऑलमोस्ट बॉटल, कारण मी ती नेहमी लावते आणि छान इफेक्ट देतो सकाळी. हलक्या हाताने इथे मसाज करते, कारण की मसाज ॲक्च्युली करायचाच नसतो. तर मी लावून असं मस्त अप्लाय करते ते. आणि त्याच्यानंतर असं ही जी आता नवीन एक माझ्याकडे बुक आली आहे, तर हे हिंदी कविता आहे. माझी एक छान मैत्रीण झाली आहे, तिने मला ही दिली आहे. तर तिने ही स्वतः लिहिली आहे, कारण की अगदी 16 वर्ष वयामध्ये तिने ही बुक लिहिली आहे, ह्या कविता लिहिल्या आहेत. तर तुम्हाला माझं रुटीन कसं आवडलं तर नक्की माझं रुटीन बघा आणि तुम्हीसुद्धा असं जगा. स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची काळजी घ्या. कामं तर होतच राहतील, मुलांचं तर होतच राहील, नवऱ्याचंसुद्धा होत राहील. तर नक्की सबस्क्राईब करा.